आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मी निघाली आहे ऑर्डरला, ब्राईड मेहंदीच्या ऑर्डरसाठी. तर ब्राईड मेहंदीची ऑर्डर झाल्यानंतर मला परत पुढे कोळगावला जायचं आहे बेबी शॉवर मेकअपसाठी. तर मी सोबत माझी वॅनिटी बॅग वगैरे पण घेऊन चालली आहे. तर बघू आता दिवस कसा जातोय कसा नाही ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज काय सोबत येणारं माझ्यासोबत कोणीच नव्हतं, म्हणून मग मी एकटीच निघाले. आज पण मला 2 ऑर्डर होत्या. एक म्हणजे ब्राईडची मेहंदी आणि दुसरी बेबी शॉवरचा मेकअप होता. तर पहिल्यांदा मी इथे ब्राईडच्या मेहंदीसाठी आले. तर आता मला जायचं पण होतं लगेच मेकअपसाठी, म्हणून मी फक्त आता ब्राईडच्या हातावरतीच मेहंदी काढून जाणार होते. तर जाता जाता मला त्यांनी असं जेवण दिलं. सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं. जेवण केलं आणि दोन्ही हातांवरती मी मेहंदी कंप्लीट केली. आता मी फक्त हातांवरतीच मेहंदी कंप्लीट केली आणि पायांवरची तशीच ठेवली होती. इथे मी बेबी शॉवर मेकअपसाठी आलेली आहे कोळगावला. तर त्या ताई गेलेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये. त्या बोलल्या येते मी 10-15 मिनटात, तोपर्यंत बस घरी. त्यांच्या घरी पण कोणी नाही आहे. म्हणजे मी सकाळची ऑर्डरला गेले होते ब्राईड मेहंदीसाठी. तर ब्राईडची फक्त मी हातावरचीच मेहंदी काढून आले. इथं पायावरची मेहंदी तशीच ठेवली आणि इकडे आले त्यांच्या मेकअपसाठी. त्यांना बेबी शॉवरचं शूट करायचं आहे. तर आहे एकटीच बसले बाहेर. येत आहेत त्या पण 10-15 मिनटात. तर पाहू कधी येत आहेत ते. त्या ताई येईपर्यंत त्यांच्या घरीच बसले असं काही ना काही शूट करत. त्यांच्या दारातच मस्त असं फुलांचे वगैरे झाडं होते, त्याचं शूट केलं. ताई आल्या की लगेच मी त्यांचा असा मस्त मेकअप वगैरे करून दिला. हेअरस्टाईल, साडी वगैरे, ज्वेलरी ते सगळं मी त्यांना असं रेडी करून ठेवलं होतं. त्यांचा मेकअप वगैरे आवरला आणि परत आले त्याच ब्राईडच्या घरी. त्यांची पायावरची मेहंदी राहिली होती ती आवरली आणि त्यांच्याच घरी एक सायडर होती मेहंदीसाठी. तर तिची अशी मस्त अरेबियन मेहंदी काढून दिली. घरी जाता जाता लगेच त्यांनी मला पेमेंट पण दिलं. असं सहज पेमेंट तर कोणी देतच नाही, खूप वेळा कॉल करावे लागतात. त्यांनी मला लगेच पेमेंट पण दिलं आणि निघाले घरी. आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्त अशी वांग्याची भाजी बनवली होती आणि सोबतच चपाती बनवली होती.